खरं म्हणजे मी ठरवलं होतं की धुळ्याला जे आहे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि मग मुंबईहून धुळ्याला जायचं विमानाने आणि धुळ्यावरून शिर्डीला येऊन येवल्याला यायचं बाय कार. तर विमानात आम्ही सगळे बसलो. विमानाची दोन्ही इंजिन सुरू झाली आणि ते आता धावपट्टीवर जाणार, त्याची तयारी नव्हती, धावपट्टीवर जायची आणि उड्डाण घेणार. तितक्या डॅशबोर्डचे जे स्क्रीन्स जे आहेत ते दोन्ही जे आहेत बंद झाले. आता त्यामुळे मग साहजिकच जे आहे नेव्हिगेशन वगैरे सगळं काय उरतं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. स्पीड पासून सगळ्या गोष्टी, कल्पना आणखी काय काय असेल. तर नशिबानं ते मध्येच कुठेतरी जे आहे ते जर बंद झाले असत्या तर लँडिंगला वगैरे प्रॉब्लेम झाला असतं, कुठे भरकटलं असतं, मला माहित नाही काय झालं. पण ताबडतोब मग ते उड्डाण जे आहे कॅन्सल केलं आणि आम्ही सांगितलं की ठीक, कॅन्सल करून टाका काय, आणि तुमचे इंजिनियर राहिल्यानंतर मग तुम्ही जा, तर तुम्ही थांबा इथे. आणि मग गाडीनं जे आहे रस्त्यानं येवल्याला पोहोचलो. ते आता इंजिन आहे, मशीन आहे, त्याच्यामध्ये काही काही वेळेला ज्या अशा अडचणी निर्माण होतात. ट्रॉफिकचा फटका जो आहे मालेगाव पासून ते थेट येवल्यापर्यंतचा, हा गेल्या 4 दिवसापासून होतो आणि त्याचा फटका काल तुम्हाला पण बसला. तुम्हाला तांदूळ लासला मागे यावं. हे खरं आहे. आता अधिवेशन काळामध्येच ॲडिशनल DG या राज्यातले सगळं ट्रॅफिक, नॅशनल हायवे वगैरे जे आहेत त्याचं जे व्यवस्थापन ते करतात. तर त्यांची मीटिंग मी आता मुंबईलाच लावलेली आहे. की ठीक आहे, आता आपण बायपास करतो आहोत, येवल्याला मोठे रस्ते करणार आहेत, त्यासाठी सगळे आता प्लान्स वगैरे जे आहेत तयार होत आहेत. परंतु तोपर्यंत जे आहे ह्या विभागामध्ये जिथे जिथे बॉटलनेक झालेले असतील, जिथे जिथे गाड्या स्लो होतात आणि थांबतात, त्या त्या ठिकाणी असं पोलीस फोर्स लावावं लागेल. आणि त्याचबरोबर आपल्या जनतेतून, कार्यकर्त्यांमधून हे वॉर्डन्स आपल्याला घ्यावे लागतात. एवढे पोलीस मिळणार नाही, पण जर समजा 4 पोलीस मिळाले आणि 4 जर वॉर्डन असतील, म्हणजे कार्यकर्ते की ज्यांना हौस आहे याच्यामध्ये काम करण्याची, तर ते शिकून त्या पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकतात. मुंबईमध्ये सुद्धा आपण अनेक ही पद्धत वापरतो. नाशिकमध्ये सुद्धा मी त्यांना तेच सांगितलं. तर या सगळ्याचा आम्ही विचार करू. जोपर्यंत तुमचा बायपास होत नाही, मोठे रस्ते होत नाहीत, तोपर्यंत ते ट्रॅफिक जे आहे स्मूथ कसं होईल. आणि मला कोणत्या सांगितलं कुठल्या तरी घाटामध्ये काम चालू आहे म्हणून, त्यामुळे तो तिथला काहीतरी रस्ता बंद झाला, त्या पण गाड्या इकडे वळवल्या. ठीक आहे, असं होतं, नाही काम करायचं म्हटल्यानंतर त्या गोष्टी होतात. पण त्यातूनही आपल्याला आणखीन सुलभ कसं होईल त्यासाठी प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.